ब्रेकिंग न्यूज ना आपण दुपारच्या बातम्यांची सुरुवात करणार आहोत। हक्कभंग नोटिशीला संजय राऊतांकडून केराची टोपली दाखवली गेल्याचं समजतंय। विधिमंडळ हे चोरमंडळ असल्याचं वक्तव्य राऊतांनी केलेलं होतं। विधिमंडळानं 48 तासात लेखी म्हणणं मांडण्याची नोटीस राऊतांना बजावलेली होती। संजय राऊतांकडून कोणतंही लेखी उत्तर सादर करण्यात आलेलं नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। शुक्रवारी सायंकाळी राऊत यांची खुलासा सादर करण्याची मुदत संपलेली आहे। विधिमंडळाच्या राऊतांवरच्या पुढच्या कार्यवाहीकडे आता लक्ष लागून राहिलेलं आहे। विधिमंडळाकडून स्मरणपत्र पाठवण्याची शक्यता असल्याची देखील माहिती आता सूत्रांकडून मिळतेय। आताच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। याच संदर्भातली प्रतिक्रिया आता आपण जाणून घेणार आहोत। भाजपचे नेते आमदार राम कदम आहेत आपल्या सोबत सध्या। कदम साहेब, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमत मध्ये। अद्याप राऊतांनी लेखी उत्तर नोटिशीला दिलेलं नाही असं समजतंय, आपली पहिली प्रतिक्रिया? जेव्हा विधानमंडळाच्या हक्कभंग प्रस्ताव समितीने जेव्हा त्यांना या संदर्भात आपलं लेखी म्हणणं जे काय आहे ते नोंद करा म्हणून सांगितलं, तर लोकशाहीला मानणाऱ्या माननीय खासदार साहेबांनी त्याचं लेखी उत्तर देणं अपेक्षित होतं। आता लेखी उत्तर न देण्याचं काय कारण? नेमकं तुम्ही जे काही शब्दप्रयोग वापरले त्या वापरण्याच्या पाठीमागचं काय कारण, हे सगळं त्या लेखी उत्तरात अपेक्षित होतं। पण लोकशाहीपेक्षा आपण मोठे आहोत असं कदाचित श्रीमान उद्धव गटाच्या नेत्यांचं त्याच्या पक्षाचं मत असावं। त्याच्यामुळे जी सर्वोच्च महाराष्ट्रातलं जे सार्वभौम सभागृह आहे त्या सभागृहानं पाठवलेल्या नोटिसीला त्यांनी दुर्लक्षित केलंय। पण ते कायदे मंडळ आहे, कायदे मंडळाचे अधिकार मोठे आहेत आणि कायदे मंडळासमोर मग कोणी छोटा मोठा तिथे पाहिलं जात नाही। ते कायद्यानं काम चालतं, नियमानं काम चालतं, ज्या संसदीय परंपरा आहेत त्या पद्धतीने काम चालतं। तर या संदर्भात संपूर्ण समिती आहे, ती समिती योग्य तो निर्णय घेईल। पण लोकशाहीचे संकेत आणि संविधानानं घालून दिलेले नियम जर स्वतः राज्यसभेचे खासदार जर पाळत नसतील तर ते काही योग्य नाही। लोकशाहीचा सन्मान आपण सगळ्यांनीच केला पाहिजे। बरं, कदम साहेब खूप खूप धन्यवाद। आपण न्यूज 18 लोकमतची बोललात, प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। याच संदर्भातली माहिती आपण जाणून घेणार आहोत। तुषार रुपनवर आपला प्रतिनिधी देखील आपल्या सोबत आहे सध्या। तुषार, नोटिशीला उत्तर देण्याची मुदत शुक्रवारी सायंकाळीच संपली, मात्र कोणतंही लेखी उत्तर राऊतांनी दिलेलं नाहीये। आता समिती स्मरणपत्र पाठवणार आहे का, काय नेमकी त्याबद्दलची माहिती? आपण जर पाहिलं असेल तर संजय राऊत यांनी विधिमंडळाला चोर मंडळ म्हणलं। हे प्रकरण संजय राऊत यांच्या अंगाशी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र संजय राऊत यांनी विधिमंडळाने त्यांना पाठवलेल्या पत्राला अद्याप तरी लेखी उत्तर दिलेलं नाहीये। संजय राऊतांनी अक्षरशः विधिमंडळाच्या नोटिसीला केराची टोपली दाखवल्याचं पाहायला मिळतंय। मात्र विधिमंडळाची आता 9 तारखेला 4 वाजता हक्कभंग समितीची बैठक होणार आहे आणि ही हक्कभंग समितीची बैठक नेमकं संजय राऊतांवरती यापुढे नेमकी काय कार्यवाही करायची या संदर्भातली भूमिका स्पष्ट करताना पाहायला मिळणार आहे। जी विधिमंडळाची प्रोसिजर चालते त्यानुसार एखादे कोणताही हक्कभंग असतो त्या संदर्भात हक्कभंग ज्या व्यक्तीवर आणला जातो त्या व्यक्तीला या ठिकाणी नोटीस पाठवली जाते। त्या व्यक्तीचं नोटीसला उत्तर दिल्यानंतर त्या संदर्भातल्या सुनावणी होतात। मात्र संजय राऊतांनी या संदर्भातलं कोणतंही उत्तर न दिल्यामुळे या ठिकाणी संजय राऊतांनी एक प्रकारे विधिमंडळाच्या या ठिकाणी प्रश्नाला या ठिकाणी केराची टोपली दाखवलेली आहे। त्यामुळे 9 तारखेला हक्कभंग समितीची 4 वाजता जी बैठक होईल त्या हक्क समितीच्या बैठकीमध्ये संजय राऊत यांच्यावरती नेमकी पुढची काय कार्यवाही करायची या संदर्भात निर्णय घेतला जाऊ शकतो। बरं तुषार, धन्यवाद, सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। देशातील सगळ्या यंत्रणांचं स्वातंत्र्य धोक्यात आलं असून तालिबानी सरकार राज्य करतंय अशी टीका संजय राऊतांनी केली आहे। विरोधात बोलणाऱ्यांवर सूडबुद्धीनं केंद्राच्या आदेशानं कारवाया केल्या जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला। तसंच उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या शिंदेंना भाजप स्क्रिप्ट लिहून देतंय असा टोला देखील त्यांनी लगावलाय। जिस तरह से ईडी और सीबीआई के माध्यम से अपने राजकीय विरोधियों को टेरराइज किया जा रहा है, ये कोई डेमोक्रेसी या लोकतंत्र नहीं है, ये तानाशाही है, तानाशाही से भी बढ़कर है। इस तरह से तालिबान और अलकायदा जैसे लोग हाथ में हथियार उठाते हैं अपने विरोधियों को ख़त्म करने के लिए।
ये सरकार ने ईडी और सीबीआई जैसे हथियार अपने विरोधियों को खिलाफ यूज करने का एक बीड़ा उठाया है। राहुल गांधी जी ने ये बात कैम्ब्रिज में कही है और मैं उनसे सहमत हूँ और इस देश के सभी लोकतंत्र के रखवाले, लोकतंत्र के चौकीदार, उनके जो भूमिका है उनसे सहमत है हम। इस देश का लोकतंत्र खतरे से भी ऊपर गया है। या सगळ्या संदर्भामध्ये बावनकुळे यांनी नेमकं काय म्हटलंय ते देखील पाहूया। कोण आहे महाराष्ट्राला कळतं। 2.5 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात सत्तेचा किती दुरुपयोग झाला आणि तालिबानी स्वतः तालिबानीसारख्या वागल्या आणि त्यामुळं त्यांना जे जसे वागले आहे म्हणून त्याला तसं दिसतं आहे।